नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज अश्विन शुक्ल नवमी महानवमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. बाळकूम येथे 2005 साली म्हाडाने बांधलेल्या घरांचा ताबा अखेर लॉटरी लागलेल्या 250 कुटुंबांना. डोंबिवली पूर्वेकडच्या भोपर गावात 5 म्हशींना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू. आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडीचे देवीचे दर्शन घेत आरती केली. कल्याणमधल्या दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडनं गेल्या 54 वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदा देखील नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किल्ल्यावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या धर्मवीर या चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता धर्मवीर भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांच्या ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवात घोषणा. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आगामी धर्मवीर भाग 2 मधनं समोर येणार असल्याचे प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई यांनी स्पष्ट केले. धर्मवीर 2 चित्रपटाचे टेंभी नाक्यावर चित्रण करण्यात आले. अभिनेते प्रसाद ओक यांनी आनंद दिघेंच्या भूमिकेत देवीची आरती केली. गेली अनेक वर्ष सुरू असलेली अष्टमीची आरती धर्मवीर आनंद दिघे हे लहान मुलांसोबत करत असतात, त्याचा प्रत्यय अनुभवायला मिळाला. धर्मवीर चित्रपटातले अभिनेते प्रसाद ओक यांनी आनंद दिघेंच्या भूमिकेत टेंभी नाका येथील देवीची आरती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या स्वतःच्या मतदारसंघातील कोपरी भागातल्या काही महत्त्वाच्या नवरात्रोत्सव मंडळांना भेट दिली. सावकाश भाई. गावची माते की जय. तुमचं नाव एक मिनिट या. हो भाई. आझाद क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्या समाजाचा घटक असलेल्या किन्नर समाजाला समाजात वावरताना तुझ्या भावाची वागणूक मिळत असल्याचे समोर येते. मात्र या सर्व गोष्टींना छेद देत डोंबिवलीतल्या दत्तनगर मित्रमंडळ आणि माऊली मित्रमंडळाने नवरात्रोत्सवात किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत सामाजिक संदेश दिला आहे. दत्तनगर मित्रमंडळ आणि माऊली मित्रमंडळ यांच्या वतीने मागील कित्येक वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवादरम्यान महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे कीर्तनकार यांना आमंत्रित करून प्रबोधनात्मक कीर्तनाचे कार्यक्रम देखील केले जातात. तसेच यंदा किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत त्याद्वारे सामाजिक संदेश देखील या मंडळांकडून देण्यात आला आहे.
यावेळी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी बोलताना सांगितले की किन्नर समाजाच्या ज्या काही मागण्या असतील, कोणत्या अडचणी असतील, त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण करू. तसेच देवीच्या आरतीचा मान दिल्याने किन्नर सायली म्हात्रे यांनी दत्तनगर मित्रमंडळ आणि माऊली मित्रमंडळ तसेच राजेश मोरे यांचे आभार मानले आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तर्फे दसऱ्याच्या सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन सेवेसाठी सदैव तत्पर. रंगोली सारीज तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज डिझायनर स्टुडिओ, गोखले रोड, ठाणे. भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर, आपला हक्काचा माणूस. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक, कार्यसम्राट आमदार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दसरा आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने, चांदी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचे समृद्ध दालन. राजवंत ज्वेलर्स. बाळकूम येथे 2005 साली म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील घरांचा ताबा अखेर लॉटरी लागलेल्या 250 कुटुंबांना मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ऐन नवरात्र उत्सवात कुटुंबांना दिवाळी भेट दिली. सन 2005 साली बाळकूम येथे म्हाडाने इमारत बांधली होती. या इमारतीतील घरांची लॉटरी काढण्यात आली होती. यात 250हून अधिक कुटुंबांचे नशीब चमकले होते. मात्र प्रशासनाचा ढिसाळपणा आणि अटीपूर्ततेचा अभाव यामुळे या कुटुंबांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागले होते. इमारतीतील पार्किंग आणि अन्य अटी शर्तींची पूर्तता करण्यात आली नसल्याने महापालिकेने या इमारतीत OC प्रदान केली नव्हती. गेली 18 वर्ष या कुटुंबांनी घरासाठी म्हाडा, महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले होते. मात्र त्यात यश आले नव्हते. अखेरीस या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची 5 महिन्यांपूर्वी भेट घेऊन व्यथा मांडली होती. केळकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेत आवाज उठवला. तसेच म्हाडा आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या इमारतीत OC मिळाल्याने या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत केळकर म्हणाले की काही अटी शर्तींची पूर्तता न झाल्याने गेली 18 वर्ष OC मिळत नव्हती. तब्बल 1.5 तपाची प्रतीक्षा संपल्याने या कुटुंबांना दिलासा मिळाला, याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया श्री संजय केळकर यांनी दिली. डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात महावितरणाच्या गोंधळ कारभारामुळे सकाळी 5 म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोपर गावातल्या गावदेवी मंदिराजवळ असलेल्या महावितरणाच्या पोलवरील वायर लटकलेल्या अवस्थेत होती. या वायरबाबत अनेकदा ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार केली. मात्र महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास जयवंत पाटील यांच्या 5 म्हशी या रस्त्यावरून जात असताना या वायरींचा स्पर्श म्हशींना झाला. त्यामुळे या 5ही म्हशींना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये महावितरणाविरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे. शेतकरी जयवंत पाटील यांनी या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून
मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राज्य पुरस्कृत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर शासनाकडून शिक्षणतज्ज्ञ आणि प्रसिद्ध साहित्यिक प्रदीप ढवळ सर यांची नियुक्ती अशासकीय सदस्य म्हणून करण्यात आली आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे संचालन यशस्वी व्हावे आणि त्यावर देखरेख असावी यासाठी राज्य शासनाने सहनियंत्रण समिती स्थापन केली आहे. ही समिती या केंद्रांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सूचना देणार आहे. या समितीचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्य सचिव असून राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये आनंद विश्व गुरुकुल या शैक्षणिक वटवृक्षाचे आधारस्तंभ, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ सर यांची शासनाने तज्ज्ञ प्रतिनिधी म्हणून अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. प्रदीप ढवळ सर यांच्यासह डॉक्टर आनंद बंग गडचिरोली, डॉक्टर रवींद्र कडू अमरावती, सुनील राय थट्टा जालना, दिलीप पाटील जळगाव, आनंद गोडसे पुणे, अनिल संघवी मुंबई, विकास आवटे मुंबई, ऋषिकेश हुंबे पुणे, डॉक्टर अमोल शिंदे सातारा, सुश्रुत पाटणकर ठाणे, फारुख काझी मुंबई हेही या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. नवी मुंबईमध्ये दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. सध्या सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. दसऱ्याला एकच दिवस राहिला असल्याने बाजारात विविध रंगांची झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली असून ग्राहक देखील खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सध्या किरकोळ बाजारामध्ये झेंडूला 80 ते 100 रुपये किलो भाव मिळत आहे. सध्याचे फुलांचे दर हे स्थिर असल्याचे फुलविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम मी करणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठा समाजाच्या परिवाराच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपल्या समाजामध्ये मराठा आरक्षण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मी एक संवेदनशील माणूस आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो. देवीच्या मंडपात मी शब्द दिला आहे, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम मी करणार नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. आरक्षण देण्याचा ठराव आमच्या सरकारने घेतला होता. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
बाळकूम येथे 2005 साली म्हाडाने बांधलेल्या घरांचा ताबा अखेर लॉटरी लागलेल्या 250 कुटुंबांना. डोंबिवली पूर्वेकडच्या भोपर गावात 5 म्हशींना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू. आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.